सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासुबाई। हा मीरा बोल। आई, अहो कुठे आहात तुम्ही? मी कधीपासून फोन ट्राय करतेय। हो काय? बरं मला आधी सांगा तुम्ही कशा आहात? अगं मी बरी आहे। आणि कधी पोहोचलात? एक मिनिट जरा शांत होशील तर मी बोलते। मी दुपारीच पोहोचले पण इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी तुला फोन नाही करू शकले। आजींची तब्येत कशी आहे? आजी बरी आहेत। मला सांग अभिलाषाने उपास सोडला ना? खाल्लं ना तिने काहीतरी? तुम्हाला कसं कळलं? आबांनी फोन केला होता का? आबांनी कशाला फोन करायला हवा? तुझ्या आवाजातला उत्साह आणि आनंदच सांगतोय मला। अगदी बरोबर आई, त्या जेवल्या एकदाच्या। अभिलाषा वहिनींमुळे मला इतकं टेन्शन आलं होतं, उद्या काय होईल याची भीती वाटत राहायची, धाकधूक लागून राहायची मला। आता सगळं ओके आहे। बरं इथलं राहू दे, तिथे काय परिस्थिती आहे? आजींना नक्की काय झालं होतं? मी तुला निघतानाच म्हटलं होतं ना की आजींचा आजार हा मानसिक आहे। तशा त्या बेडवरच आहेत ग, पण त्यांना ना कोणीतरी मी आश्रमात होते तेव्हाचा फोटो दाखवला होता, तर मी त्यांना त्यांच्या मुलीसारखी वाटले म्हणून त्यांनी मला भेटायचा हट्टच धरला। बरे आहेत तशा त्या आता। बरोबर। आई लवकर या, आम्ही तुमची वाट बघतोय। हो तू पण काळजी घे। हा एक मिनिट मीरा, मीरा मला डॉक्टरांचा कॉल येतोय, मी ठेवते नंतर बोलते तुझ्याशी। हा बरं बरं ठेवते मी। ओके बाय। गुड मॉर्निंग मीरा। गुड मॉर्निंग। मीरा नाश्ता दे पटकन, खूप भूक लागली। अरे हो थोडा वेळ थांबावं लागेल ना? का? नाश्ता झाला नाहीये। मॉर्निंग हे बघ, ब्रेकफास्टला काही चालेल पण लवकर दे, खूप भूक लागली। थोडा वेळ थांबावं लागेल भाऊजी। का? ती कामवाली बाई आली नाहीये ना, भांडी तशीच पडली आहेत। खरं तर तिने सांगितले नाही ती येणार आहे की नाही, रोज वेळेवर येते म्हणा। पण ठीक आहे मग एक काम कर, आम्हाला चहा तरी दे आधी। आता कामवाली बाई आली नाही तर आम्हाला नाश्ताही मिळणार नाही का? अरे मी असं कुठे म्हटलंय, करतेच आहे ना नाश्ता। पाणी दे रे तू। तर 2 मिनिटात देते नाश्ता। मीरा हा ठीक आहे। हे काय? या महिन्याच्या घर खर्चाचे पैसे। ओहो, कॉंग्रॅट्स होम मिनिस्टर मीरा। आणि हे बघ, तुला समजा पैसे मोजायला किंवा हिशोबाला काही मदत लागणार असेल तर मी आहेच। काय माहितीये? बरं तुला आता काही मदत हवी आहे का? नाही नाही नको, मी झालंच आहे करते। कांदा वगैरे चिरून हवा? बहिणी अभिलाषा, बहिणी अभिलाषा, वहिनी। अभिलाषा थांब। बहिणी काय करताय तुम्ही? बहिणी कशाला बाहेर घेऊन जड आहे जाताय? ते टोपलं, कुठे घेऊन म्हणजे आली? बोला. हे का- बहिणी बोला तरी, काय चाललंय? अरे, काय करते ही? काय प्रकार काय हा सगळा दादा? मला काय माहिती नाही बाबा। काही बोलणं झालं का भाऊजी तुमचं? मी कुठे काय बोलतो? ही भांडी इथे का ठेवली आहेत? चल उचलून आत घेऊन चल. हे बघ काय बहिणी बोलत तर नाहीये. काय झालंय? काय? बहिणी 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 काय काय एक मिनिट बहिणी, तुम्ही का करताय भांडी? थांबा जरा, कामवाली बाई येईल ना। आज आपली कामवाली बाई येणार नाहीये। म्हणजे? मीच फोन करून सांगितलं त्यांना, आजपासून कामाला येत नका जाऊ म्हणून। काय? एक मिनिट बहिणी, तुम्ही का करताय असं? का केलं तुम्ही असं? त्याचं काय ना मीरा बहिणी, आजपर्यंत मी या घरचं अन्न खाल्लंय, यापुढेही उरलं सुरलेलं अन्न खातच नाही। परतफेड तर करावी लागणारच। बहिणी काय बोलताय तुम्ही?
आजपासून या घरातल्यांची सेवा करणं हा माझा धर्म आहे आणि हा धर्म मी निभावत राहणार आहे. वहिनी हे काय चाललंय सगळं तुझं? प्लीज ते आत घेऊन चल बरं. इथे काय अभिलाषा काय तमाशा चाललाय सगळ्यांसमोर तुझा? काय ना हो, माझी आई नेहमी म्हणते की माणसाने नेहमी आपल्या लायकीप्रमाणे राहावं आणि मी तसंच वागण्याचा प्रयत्न करते. अभिलाषा आम्हाला सगळ्यांना त्रास व्हावा म्हणून तू हे सगळं करतेस ना? अहो अजिबात नाही, उलट तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून असं वागतीये मी. तुम्हा सगळ्यांनी माझी काळजी करण्याची अजिबात गरज नाहीये. आणि कशाला काळजी करताय? माझ्या नशिबात जे लिहिलंय ते मला करावंच लागणार आहे ना. हे बघ अभिलाषा, नाही म्हणजे मला तुझी नाराजी कळतीये, पण आपण बोलूया ना या विषयावर. तू आधी हे काम थांबव बघू. अभिलाषा मी तुला काय सांगतोय तुला कळत नाहीये का? मगापासून मी तुम्हाला काय सांगते ते तुम्हाला कळत नाहीये का? जेव्हा नवरा म्हणून माझ्यासाठी बोलण्याची गरज होती तेव्हा तुम्ही गप्प बसलात. मग आता वेगळं काय बोलणार आहात? माझ्या या परिस्थितीला जेवढं माझं नशीब जबाबदार आहे ना तेवढे तुम्हीही आहात. अभिलाषा या घरात मी मोठी सून म्हणून आले, मोठी सून म्हणून वावरले. माझ्यावर कधी ही वेळ येईल असं मी स्वप्नातही विचार केला नव्हता. असो, माझ्या नशिबाचे भोग आहेत ना, मलाच भोगावे लागणार आहेत. काय बोलतेस काय तू हे? अभिलाषा हे बघ, तू गैरसमज करून घेऊ नकोस. हे बघ तुलाही माहितीये अभिलाषा, या घरात कोणीही कोणाबद्दल डावं उजवं असा विचार नाही करत. आणि तुला जर असं वाटतंय की तुझ्यावर अन्याय झालाय तर त्यावर असं अंगणात येऊन भांडी घासणं हा काही उपाय नाहीये ना. शेवटी प्रश्न तत्वांचा आहे. आपण शांतपणे बसून बोलूया ना या विषयावर. हे बघा, माझं सगळं काही बोलून झालंय. तुम्ही निघा ना आता. वहिनी पण तुम्ही ऐका तरी. मला कुणाचंही काहीही ऐकायचं नाहीये. निघा तुम्ही सगळे. पण बहिणी प्लीज, दादा काय म्हणतो ते ऐका ना. थांबवा हे सगळं. मीरा बहिणी, हात सोडा. हात सोडा. मीरा 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 थांब. तू जरा प्लीज. कॅश पास्ता, सोया सॉस, पिझ्झा बेस आणि ब्राऊन ब्रेड. अजून काय राहिले का? नाही. ओके, आता एकदा का ही लिस्ट मीराला दिली की ती काही विसरणार नाही. ती विसरणार नाही, पण तू मात्र विसरलीयस. अगं कॅश, तू अजून स्वतःला ओळखलेला नाहीयेस. असे किती दिवस छोटे छोटे धमाके करत राहणार आहेस? कधीतरी मोठा धमाका करण्याचा विचार कर. म्हणजे मला समजलं नाही. कॅश, तुला मोठा विचार करायला हवा. विचार करशील तेव्हा अपूर्ण स्वप्न आपोआप पूर्ण होतील. ती अभिलाषा वहिनी काय करते ते बघत बसू नको प्रेक्षक म्हणून. त्याचा फायदा उचल आणि त्या मीराला तिच्या होम मिनिस्टर असण्याचा त्रास करून दे. आणि तिच्यामुळे इतरांना कसा त्रास होईल हा सुद्धा विचार कर.
एखादी गोष्ट अंगावर येते वाटल्यावर लगेच अभिलाषा वहिनीच्या डोक्यावर कसं येईल ना याचा विचार कर. कसं आहे ना कॅश, एकदा का अधिकार हातात आले की घर सोडताही येतं आणि घर तोडताही येतं. एकत्र कुटुंबामध्ये असे प्रॉब्लेम्स येतच असतात. आपण त्याला धीराने सामोरं जायचं असतं. यातून आपल्यासारख्या जबाबदार गृहिणीच मार्ग काढतात. असं समज की तुझ्यातल्या गृहिणीची परीक्षा आहे आणि तुला ती पास व्हायलाच पाहिजे. हॅलो, हा मी आभाळ मॅममधून बोलते. हो हो, मला लिस्ट द्यायची होती किराणाची. हा लिहून घेता का प्लीज? 20 किलो किती वेळात पाठवाल? हा बिलासकट पाठवा. हा बरं बरं. मीरा, आले. या घरात अजून काय काय घडलेलं पाहायला मिळणार आहे तेच कळत नाहीये. आधी अभिलाषा शांत असायची आणि काश्मीरा काही ना काही नाटकं करत असायची. आता काश्मीरा शांत आहे तर अभिलाषाने तमाशा सुरू केलाय. कुठल्याही गोष्टीला एक लिमिट असते. ही गोष्ट अभिलाषा विसरून गेली आहे. गायत्री घरी नाहीये. ती असती तर कदाचित हे प्रकरण एवढं वाढलं नसतं. गायत्रीला फोन करायचा आहे. हॅलो विनायक, कसं चाललंय तिकडे सगळं? म्हणजे मीरा काशी बरे आहेत ना? अभिलाषाचा मूड कसा आहे? व्यवस्थित आहे सगळं. म्हणजे मीरा चांगली आहे. अभिलाषानी आता काय ते जेवण पण घेतलं. अरे हो गायत्री, मी तुला काय विचारत होतो की आश्रमात कसं आहे सगळं? म्हणजे आजींची तब्येत कशी आहे ते सांगा दे. विनायक, काय झालंय? तुम्ही नक्की काहीतरी लपवताय. मला खरं सांगाल का काय झालंय? नाही, कुठे काय काहीच झालेलं नाही. गायत्री, घरी सगळं व्यवस्थित आहे. सगळ्यांचे मूड चांगले आहेत. काहीच प्रॉब्लेम नाहीये. खरंच सांगतोय मी तुला. अगं मी आता तू आश्रमात गेलीयस ना म्हणून मी आजींची तब्येतीची चौकशी केली. बाकी काही नाही. विनायक, तुम्ही मला काहीतरी नीट सांगितलं तर बरं होईल. ना तर माझाही जीव इथे टांगणीला लागल्यासारखं होईल. काय झालंय? गायत्री, तू इथली काळजी अजिबात करू नकोस. अगं आता अभिलाषा व्यवस्थित वागायला लागलीये. मी ते
एक मिनिट गायत्री, अगं काही नाही, मला तो दुसरा फोन येतोय प्रेस मधून दुसऱ्या फोनवर. मी तुझ्याशी नंतर बोलतो. हे काय चाललंय तुझं? ही चादर घेऊन कुठे निघालीयस? काय प्रकार आहे हा? आबा चादर धुवायला घेऊन जातीये. नाही, पडते पिडते काही धुवायचे नाही आणि चादरी काही खराब झालेले नाहीये, चादरी धुवायची नाहीये. अभिलाषा, हद्द झाली ना आता. हे वागणं थांबव तुझं आता. आबा, माझ्या माहितीप्रमाणे मी माझी कुठलीही हद्द पार करत नाहीये. या घरात माझी जी काही लायकी आहे त्या लायकीप्रमाणेच राहण्याचा प्रयत्न करते. आबा, माझ्या पदरी 3 मुली आहेत हो. मला त्यांचाही विचार करायला हवा ना. काय बोलतेस काय तू? असंबद्ध काहीतरी बडबडायचं. तू जर अशीच वागणार असशील ना तर मी बोलणार नाही तुझ्याशी, सांगून ठेवतोय. अभिलाषा, अगं रडू नको. काय झालं? ए बाळा, ऐक जरा. माझं दुःख आहे. आधी या घरात काय काय हवंय हे तुम्ही मला सांगायचा, मग मी तुम्हाला सांगायचे. कधी कधी तर घरात कुठली वस्तू आणायची आणि ती आणायची तर ती का आणायची किंवा जे काही, यावरून आपले किती वाद व्हायचे, भांडणं व्हायची. आणि मग आपण खळखळून हसायचो. आता ते बोलणंही नाही, ते वादही नाही, ती भांडणही नाही, आणि नंतरचं खळखळून हसणं तर माझ्या नशिबीच नाहीये. आबा, तुम्हाला आठवतं आधी ज्या छोट्या छोट्या गोष्टीत मला सुख मिळायचं, त्या छोट्या छोट्या गोष्टी आणि सुख सगळं मीराच्या नशिबी गेलंय. असो, तर या घरात माझ्याशी कोणी बोललं काय किंवा बोललं नाही, त्या मोलकरणीला काय फरक पडणार आहे? अभिलाषा, अगं काय करतेयस? अभिलाषा, अभिलाषा, ऐक जरा, थांब जरा तू. अभिलाषा, अभिलाषा. कठीण आहे. अरे आलास? ये बाबा, लवकर ये. ठेव. एवढा उशीर? ठीक आहे. आणलं सामान? हो, आणलं सगळं सामान. बरं, बिल किती झालं? मॅडम, अगोदर सामान चेक करून घ्या. अरे बरं, ठीक आहे. मीरा, मीरा, अगं तो किराणावाला आलाय बघ. आलात? वेळेवर आलात. वहिनी, जरा तुम्ही सामान चेक करता का? मी बिलाचं बघते. ठीक आहे, या बिल. हा, तुम्ही दिलेलं सामान आणि त्याचं बिल चेक करून घ्या. बिल किती झालं? 9,227. ओके. तू एक काम कर, तू पैसे घेऊन ये, तोपर्यंत मी सामान चेक करते. हे बिल घ्या आणि चेक करा. हा, आले. मॅडम, सामान बघता ना तुम्ही? हा. ही मुगडा. हा.